पण you can see. Hello everyone, good morning and welcome back to new vlog. कसे आहात सर्व? Yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. आता वाजलेत 5:30. 5ला उठले मी. 5ला नाही सॉरी 5:15ला उठले मी. जायचं आता जिमला 6 वाजता. सो आज आहे सेकंड डे. मी फर्स्ट डेला रेकॉर्डच केलं नाही, उभ्याच क्लिप केला होता, मग त्या मी ब्लॉगमध्ये टाकल्या. सो म्हणलं आज सेकंड डेचा रेकॉर्ड करू. तर आज आहे सेकंड डे. झाले, मी रेडी झाले आणि काल मी टी शर्टच घातलं होतं तर एवढी जास्त थंडी वाजत होती म्हणून मग म्हणलं आज जॅकेटच घालून जाऊ. सो हे जॅकेट जे पलमोनाच्या इव्हेंटसाठी घेतलं होतं त्याचा आता कुठंतरी फायदा करू ना म्हणलं, एवढं महागाचं घेतलेलं. तर ठीक आहे, आता इकडे यूज करून टाकू. तर चला आता मी जाते. झाले 5:45 झालेले आहेत. तर मग होत आलेला आहे टाईम. तर चलो चलते है निकलते है. सो निघालेच होते मी, पण मला लागली आहे भूक, कारण मला उठल्याबरोबर भूक लागते. सो मी ड्रायफ्रूट भिजवून ठेवले होते, बरं झालं ते मी खाते आता आणि मग जाते, कारण जिम करायची आहे. थोडं तर पोटात पण काही पाहिजे ना, असंच थोडी नाही होणार आहे. तर खाते मी आणि मग जाते. चलो. नमस्कार मंडळी, कसे हो गाईज, आले घरी. 8 वाजले, आता पोहोचले. आता नाश्ता वगैरे करून बसले मी. येऊन सर्व आवरून, चार्जिंग नव्हती फोनला, सो चार्जिंग केली आणि तोपर्यंत नाश्ता करून घेतला. मस्त प्रोडक्टिव्ह वाटतंय, खूप फ्रेश पण वाटते. आणि बघा चेहऱ्यावर तर ग्लो आजच आलं. असं काही नाही आहे. तर आले अगं. कपडे मी काल पूर्ण धुवून टाकले होते. आता बरेच जण विचारत होते की तू कपडे कसे वॉश करते, वॉशिंग मशीन आहे का? तर नाही, वॉशिंग मशीन नाही आहे, मी हातानेच कपडे धुते. आठवडाभर जेवढे पण जमा होतात तेवढे. आता तर म्हणजे जॉबला रेग्युलर जात होते तेव्हा आठवडाभराचे करायचे, पण आता घरूनच जॉब आहे तर आता काही टेन्शन नाही, मी कधीही वॉश करू शकते 2-3 दिवसाला. सो आता असं काही नाही. आता मी काल जेवढे पण जमा झाले होते मागच्या 8 दिवसाचे सर्व कपडे धुवून टाकले पूर्ण. म्हणजे मला दररोज घालायला पण राहिले नव्हते. सो मग सर्व काही आता धुवून टाकलेत, वाळले पण, कारण काल मी 5-1 वाजता धुतले होते. आता अर्धे ऑलमोस्ट वाळलेत. ऊन नव्हतं आणि तिन्ही गॅलरी, हॉलच्या दोन्ही गॅलरी, किचनची गॅलरी, तिन्ही गॅलरी फुल कपड्याने भरली. एवढं झाले, कपडे झालेत नुसते. सो आता आले मी. आता थोडं रिलॅक्स होते आणि नंतर मग आंघोळ करून जॉबसाठी आपलं लॅपटॉप उघडून बसावं लागेल. सो चला. झाले मी फ्रेश वगैरे झाले आणि आता काही एवढं तयार व्हायची गरज नाही, कारण मला काम तर घरूनच करायचं आहे, त्यामुळे टेन्शन नाही आणि खूप छान वाटते असं पटकन. तसं पण मला रेडी व्हायला आवडतच नाही, असं जसं आहे तसं त्याच अवतारात राहायला आवडतं. पण मग जेव्हा बाहेर जावं लागत होतं जॉबला तेव्हा आवरूनच जावं लागत होतं. आता काही नाही, मस्त मी जसं आहे तसं बसू शकते. सो आता थोडं काम केलं आहे, पण आता मला भूक लागली आहे, स्वयंपाक करते. आणि आज मेथीची भाजी आणि चपाती बनवायची, तर मला अगोदर भाजी निसावी लागेल. सो मग मी काम करतच ते पण भाजी वगैरे निसून घेईल आणि चपात्यांचं पीठ भिजवते अगोदर. चलो करते हे काम. बघा, मला वाटलं होतं माझे झाडं पूर्ण जळून जातील, काहीच होणार नाही, पण यू कॅन सी नवीन फूल आलंय. मी एवढी जास्त हॅप्पी आहे. इकडे अजून एक कळी पण आली आणि हे झाड पूर्ण हिरवं झालंय. आणि इकडे मी दुसरं हे लावलं होतं की कोणतं आपलं जेड प्लांट, तर त्याला सुद्धा हे वरचे 2 पानं आली छोटे एवढं. हे सुद्धा आले, वाळलं नाही. मला खूप जास्त छान वाटतंय. आणि मेन हे झाड जे पूर्ण वाळून गेलं होतं त्याला इकडे बघा, इथे तुम्हाला पानं दिसत असतील, हिरवे नवीन पानं फुटलेत आणि परत तिकडे पण एक फांदी फुटले. एवढं जास्त मला खुशी होईल ना. आणि हे सर्व झालंय खत टाकल्यामुळे ही पूर्ण झाडं परत जिवंत झालीत आणि छान आलीत. हे फुल तर बघा किती सुंदर दिसतंय. वाव, तोडायची इच्छा आहे मला, पण तोडून तरी काय करू, त्यापेक्षा असं झाडाला राहू देते सुंदर असं. अजून मला आता फ्लावर्सच्या कुंड्या आणावं वाटतायत, काय करू सांगा प्लीज.
घेते हातात नमस्कार मंडळी कसे आहात सर्व म्हणत व्लॉग करते सुरुवात सारी असं हुडी तिच्या लुक फायर एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे द हायर डंबू डंबू फिल्टर्स नको रे तिचं हॉर्ट आहे तिचं खरं content डंबू डंबू shining every day reels मध्ये पिची लाईफ आहे हॅपी वे मार्केट मध्ये गेली हातात माईक आज स्पेशल आहे पाहते ही लाईक कमेंट्स मध्ये फायर व्ह्यूज ला रेन ऋतुजा रॉक्स तिचं वाईब इनसेन रात्री एडिट करते मग व्लॉग फायनल कधी सोलो ट्रिप कधी भाजीवाला एंगल्स व्हायरल स्पॉन्सर येतात पण ती म्हणते प्लेन माया ही सिम्पल गर्ल जस्ट लव्ह नॉट फेम डंबू डंबू पिझ्झा हर स्वॅग फ्यूल लोड्स मध्ये दिसतो जगाचा मान डंबू डंबू लाईफची क्वीन ऋतुजा म्हणजे content scene सकाळी उठते पी चहा घेते हातात नमस्कार मंडळी कसे आहात सर्व म्हणत व्लॉग करते सुरुवात सारी असो हुडी तिच्या लुक फायर एडिटिंगला पॅशन आणि कॅप्शन्स आहे ते हायर डंबू डंबू फिल्टर्स नको रे तिचे हॉर्ट आहे रॉ तिचं खरं content डंबू डंबू shining every day reels मध्ये तिची लाईफ आहे हॅपी वे मार्केट मध्ये गेली हातात माईक आज स्पेशल आहे पहा आगे लाईक कमेंट्स मध्ये फायर व्ह्यूज ला रेन ऋतुजा रॉक्स तिचं वाईब इनसेन सकाळची वेळ भोर चहा हातात रोजची कथा तिच्या शब्दात ओळखतेची सपनांची वाट डंबू ऋतुजा तिच्याच्यात खास तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात भोडवा जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा क्षण क्षण ती जपते सध्या गोष्टींना मान ऋतुजा डंबू तिच्या आहे जगात स्टार कधी स्वयंपाक कधी प्रवासात तिचं कॅमेरा हाती क्षण टिपते खास भोळ बोलणं तिच्या हसला जाता डंबू ऋतुजा तिचं जग फुलता तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात बुडवा जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मग नवा क्षण क्षण ती जपते सदा गोष्टींना मान ऋतुजा डंबू तिच्या आहे जगात स्टार कधी आठवणींचा भागा गुंफते कधी स्वप्नांच्या रंगात पाहते सो गाईज झालं आता माझं सर्व काम झालं 6 वाजले ऑफिसचं पण झालं जॉबचं आणि स्वयंपाक जेवण पण झालं मध्येच ब्रेक होता 1 तासाचा असो मी पटकन मी भाजी बघतच करत काम निसून ठेवली होती आणि पीठ पण सकाळीच भिजवलं होतं त्याच्यामुळे पटापट सर्व आवरलं आणि आज माझं अंग खूप दुखायलंय जिममुळं
काल एवढं दुखलं नाही फर्स्ट डेला, पण आज एवढं जास्त दुखायलंय ना काय सांगू तुम्हाला. पण काम पण करणे का, आणि मी जर झोपले आराम केला तर परत मला रात्री लवकर झोप येणार नाही आणि सकाळी परत उठायला उशीर होईल. आणि काल मी जसं तुम्हाला सांगितलं खूप जास्त मी कपडे धुवून टाकले होते, म्हणजे सर्वच धुतले होते. ते आता घड्या करून ठेवायचे, ते एक आता मोठं टास्क आहे. आणि आता मला चहा प्यायची खूप खूप इच्छा होते, अंग दुखतं म्हणून. पण मी नाही पिणार नाही मी चहा. आणि चहा बंद केला तर बघा स्किन पण इकडचंच थोडं आहे. आणि मला कळत नाही आहे, जिम चालू केल्यापासून 2 दिवसापासून इकडून पिंपल्स यायला चालू झालेत. कारण आता मी अशामध्ये बाहेरचं पण खाल्लं नाही आणि चहा पण नाही. असं वाटतं मला आता मी एक्सरसाइज करते तर हार्मोनल चेंजेस होत आहेत आणि हीट पण बाहेर येते. असं काही असतं का? मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि भरपूर जणांना वाटते आत्ता कसं काय अचानक जिम लावली, तुला तर गरज नाही आहे जिमची, का लावली वगैरे. तर मला स्लिम पण व्हायचं नाही आणि जाड पण व्हायचं नाही, तर मी जस्ट फिट राहण्यासाठी जिम लावले. एक आपल्या शरीराला रुटीन लागतो, तो घरी आपण योगा किती जरी म्हणलं तरी करत नाही, माझं तेच आहे. त्यामुळे मग जिम लावली आणि एक मला आता रुटीनमध्ये यायचं होतं, रुटीन सर्व फॉलो करायचा होता. सो मग केलं आणि त्या बहाण्याने मी हेल्दी पण खाईल. आता बघा मी सकाळपासून ड्रायफ्रूट खाल्ले सकाळी, त्यानंतर मस्त नाश्ता केला, नंतर पण फ्रूट्स खाल्ले, नंतर जेवण केलं आणि आता परत मला भूक लागली आहे. काय माहीत नाही एवढी कसं काय लागली आहे, पण आता परत लागली आहे. तर आता संत्री खाईल मी, कारण स्किनसाठी संत्री चांगली असते. सो संत्री खाईल आणि नंतर मग मी कपडे वगैरे घड्या करून ठेवते. रूम वगैरे मी दुपारीच क्लीन केलं होतं. आता मी प्रो होणार आहे, म्हणजे काम असे पटापट करणार आहे ना सर्व. आणि हे नेल पण रिमूव्ह करायचं. किती घाण लागलं होतं ना, एवढं खराब. साईडचं निघलं आता, पण इकडचं जे आहे ह्या हाताचं इथं मध्येच ब्लॅक झालेलं आहे, सो ते मी काढून टाकणार आहे बघा. आणि दुसरं कोणतं तरी लावेल मी दुसऱ्या कलरचं. आणि हो, तुम्ही ज्या सिरीजची खूप जास्त आतुरतेने वाट बघताय ती सिरीज येत्या 4-5 दिवसामध्ये स्टार्ट होऊ शकते. आणि मी तुमच्यापेक्षा खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण मला जेवढं माहिती आहे, मला जे सांगायचं आहे ते सर्व मला पटकन तुमच्यापर्यंत आणायचं आहे. आणि मला तापसुद्धा आली आहे आज, पण चेहरा बघा किती क्यूट दिसतो. आणि मला आणखीन एक बोलायचं होतं, ते म्हणजे फेक अकाउंट्सबद्दल. सध्या एवढ्या फेक अकाउंटवरनं कमेंट्स येत आहेत आणि मुली आहेत त्या. एवढं म्हणजे मला कळत नाही आहे यांना एवढा काय प्रॉब्लेम आहे. जर यायचं आहे तर ओरिजिनल अकाउंटवरून या, तुम्ही तुमचं तोंड दाखवा, तुमचे जे एवढे घाण घाण विचार आहेत ते दाखवा. आणि काही तर ओरिजिनल अकाउंटवरून एवढ्या खालच्या लेवलला कमेंट करतात, म्हणजे रिकाम टेकडे असं तसं. त्यांना म्हणजे काय बोला मला तेच कळत नाही आहे. ठीक आहे ना, तुम्हाला बोलायचं आहे, एवढीच तुमच्यात हिंमत आहे, एवढंच तुम्हाला कमेंट करायची आहे, तर ओरिजिनल अकाउंट घ्या, तुमचं ओरिजिनल अकाउंटवरून या, तोंड पण दाखवा जगाला, सर्व काही बघा आणि बोला मग. पण यांना नाही, म्हणजे ह्यांची एक वेगळीच दुनिया चालू आहे. हे वेगळ्याच दुनियेत जगतायत हे फेक अकाउंटवाले. मग मी तर म्हणते इंस्टाग्रामनी असले फेक अकाउंट बंदच करायला पाहिजे. नीट व्हेरिफिकेशन केलं पाहिजे की ही तेच आहे का, तेच आहेत का. मुली आहेत यार, मुली ऑलमोस्ट जास्त ना मुली आहेत फेक अकाउंटवाल्या. मला लिटरली ना त्यांच्यावर असं तरस येतोय, तरस. मी काहीतरी आता 10-12 अकाउंट रेस्ट्रिक्ट केलेले आहेत असे. काय सांगावं आता ह्यांच्याबद्दल. असो, आता यांना तर इग्नोर करूनच जावं लागणार आहे पुढं. जर तुम्ही पण व्लॉगिंग चालू करायचा विचार करत असताल, असले 100 नाही 1000 लोक तुमच्या आयुष्यात येतील, त्यांना तुम्हाला इग्नोर करतच राहावं लागणार आहे. कारण हे लोक सुधारणारे नाही, त्यांची मेंटॅलिटी अशा लेवलला आहे ना, तुम्ही विचार पण नाही करू शकणार. सो आपण आपलं काम जे करतोय ते फोकसने करायचं, इतरांकडे लक्ष द्यायचं नाही आणि असंच पॉझिटिव्ह राहायचं. सो चला, मी पटकन आता ते कपडे घड्या करून ठेवते आणि मग एक संत्री खाते आणि मग पुन्हा रात्रीचं जेवणाचं बघते, कारण मला भूक खूप लागली आहे. चलो.
तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा, क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा, तंबू तिच्या आहे जगात सा. तर मी आता सर्व झालं, देवाला दिवा वगैरे लावून घेतला आणि आता मी कोथिंबीर वडी बनवायची तयारी करत होते. बनवणारच होते, सामान आणायला निघाले होते. तर आमचे ऑनर त्यांनी बटाटा वडा आणून दिलेला आहे. सो आता माझं कोथिंबीर वडी बनवायचं कॅन्सल झालं, मी हेच खाऊन बसणार आहे. बघा गाईज, आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. असा होता माझा आजचा दिवस. आणि आता उद्याच्या ब्लॉगमध्ये काय पाहायला आवडेल ते देखील कमेंट करून सांगा. बाकी मला आता सिरीजची तयारी करायची आहे. कोणत्या टॉपिकवर जास्त बोललं पाहिजे, कमी बोललं पाहिजे, थोडंसं मला बघावं लागेल. जे मेन मुळात कोणते पॉईंट गरजेचे आहेत तिथून स्टार्ट करावं लागेल मेन म्हणजे. सो चला मी ते करते आणि मग भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.